दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि काँग्रेस नेत्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलंय। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध करत हा लोकशाहीचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। देशातील शिक्षण व्यवस्था सातत्याने पेपरफुटी आणि विविध गैरव्यवस्थांमुळे ग्रासली असून त्यामुळे तरुणांचं भविष्य धोक्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा लढा रस्त्यापासून संसदपर्यंत कायम राहील आणि विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद राहू असंही त्यांनी वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे। नरेंद्र मोदी भेकड आहेत, नरेंद्र मोदी भित्रे आहेत आणि नरेंद्र मोदी डरपोक सुद्धा आहेत। आज सकाळी संसदेमध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षाच्या वतीने ज्या तऱ्हेने दिल्लीमध्ये भारतीय युवांवरती त्या ठिकाणी लाठीकाठीचा वापर झाला, अश्रुधुराच्या नरकांड्या त्या ठिकाणी जे आहे ते सोडण्याचं काम झालं, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता। परंतु दुर्दैवाने संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असेल किंवा विरोधी पक्षामधल्या कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी बोलण्याची संधी सुद्धा दिली गेली नाही। आज आम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या बाहेर त्या ठिकाणी 4 घंटा हे आंदोलन त्या ठिकाणी केलं। आमची एकच मागणी होती की ह्या देशामध्ये असलेली एज्युकेशन सिस्टम मध्ये लागलेली ही कीड दूर झाली पाहिजे आणि परीक्षेचा जो पेपर लीक होतो ते थांबलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी नैतिक जबाबदारी ह्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। आपण बघितलं ज्या तऱ्हेने युवकांशी आणि त्या तरुणांशी ज्या तऱ्हेने वर्तन करण्यात आलं त्याच तऱ्हेचं वर्तन आज खासदारांशी सुद्धा करण्यात आलं। विरोधी पक्षामधले खासदार आणि विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील किंवा इतर खासदार मंडळी असतील, या सगळ्यांबरोबर खरगे सुद्धा असतील, या सगळ्यांबरोबर ज्या तऱ्हेने त्या ठिकाणी वर्तन करण्याचं काम झालं आणि ज्या ठिकाणी शेवटी आम्हाला झपडत नेण्यात आलं, आपण बघू शकता की आम्हाला त्या ठिकाणी एक तास जवळपास डिटेन करण्याचं काम सुद्धा झालं। मला या ठिकाणी प्रश्न असा देशाच्या पंतप्रधानांना विचारायचा आहे की तुम्ही परीक्षेवर चर्चा करता आणि परीक्षेमध्ये असलेल्या या सगळ्या त्रुटीबद्दल कधीही बोलत नाही, कोणाला अकाउंटेबल घेत नाही, त्यावेळी तुम्ही मौन ठेवण्याचं काम करता।